श्री स्वामी समर्थ. आज रविवार, आज महाशिवरात्री. तर महाशिवरात्री आणि आज सुट्टीचा पण वार. तर आम्ही सकाळी 6 वाजता महादेवाच्या मंदिरात गेलो. सकाळी उठलो, आवरलं. मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीजणी जाणार होतो महादेवाचं, म्हणजे स्वामींचं पण मंदिर आहे आणि तिथं महादेवाचं पण मंदिर आहे. मग काय आदल्या दिवशी रात्रीच ठरलं होतं जायचं. मग गेलो. खूप गर्दी होती महादेवाच्या मंदिरात. पहा, स्वामींच्या मंदिरात पण आणि म्हणजे स्वामींचं आणि महादेवाचं मंदिर एकत्रच आहे, जवळजवळ. तर एवढी गर्दी होती. आम्ही सकाळी 6ला गेलो तेव्हा एवढी गर्दी होती, बापरे, खूप गर्दी होती. गेलो तर तिथं अभिषेक चालू होता. 2-3 जोडी होती आणि त्या जोडींचा अभिषेक चालू होता. मग आम्ही गेल्याबरोबर आधी दर्शन घेतलं. तर तिथं आरती सुरू झाली. मग आरतीला थांबलो.
आरती झाली की लगेच आम्ही दत्तांचं मंदिर आहे तिथं त्यांचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आतमध्ये गेलो. तिथं रांगोळी काढायचं वगैरे सकाळी सकाळीच काम चालू होतं. आणि स्वामींच्या मंदिरात पण गर्दी होती, खूप गर्दी होती. स्वामींच्या मंदिरात कमी, पण तिथं लाईनला लागायला महादेवाच्याच तिथे खूप गर्दी होती. मग आम्ही आधी स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्वामींच्या मंदिरात थोडंसं गर्दी कमी होती. तिथालचं दर्शन घेतलं. स्वामींचा अभिषेक राहिला होता, अभिषेक करायचा होता. पण सकाळी ज्यांना वेळ आहे ते सकाळी सकाळीच येऊन गेलं, कारण की नंतर खूपच गर्दी होती, खूप गर्दी होती. मग आम्ही 5 मिनटं बसलो. तर आम्हाला 5 मिनटं आम्ही तिथं बसलो स्वामींच्या मंदिरात. आणि मग आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो. मंदिर म्हणजे महादेवाचं बाहेरच आहे, तुम्हाला दाखवते ते आता. असं महादेवाचं मंदिर तर खूपच गर्दी होती. दूध, पाणी, बेलपत्र, फुलं, बरंच काय काय. मग आम्हाला तिथून महादेवाचं दर्शन झाल्यावर तिथून आम्हाला दुसरं एक महादेवाचं मंदिर आहे, त्या महादेवाच्या मंदिरात जायचं होतं. तर त्या महादेवाच्या मंदिरात गाडी अर्धा किलोमीटर पाठीमागच लावली आम्ही. आणि गर्दी पाहते ते गर्दी पहा. ही लोक 5 वाजल्यापासून आलेली होती. आम्ही पण चालत चालत गेलो. तर आम्हाला दर्शन तर दुपारीच भेटलं असतं, म्हणून आम्ही काय लाईनला थांबलो नाही, डायरेक्ट आतमध्ये गेलं. गर्दी तर पहा. आणि खूप सुंदर मंदिर आहे ते महादेवाचं. दगडाचं बनवलेलं आहे, सुंदर डेकोरेट पण केलेलं होतं. आणि पाहते महादेवाचं मंदिर. आणि रांगोळी तर अप्रतिम काढलेली होती, खूप सुंदर रांगोळी काढलेली होती. किती सुंदर रांगोळी काढली. आणि हे मंदिर दगडाचं होतं, दिसलं नाही एवढं फारसं. संध्याकाळी छान वाटत होतं, पण आम्ही 6 उशीर झालता ना, त्यामुळे मग 6:30 पावणे 7 वाजले होते. त्यामुळं रात्रीचं ते झगमगाट छान वाटायचं. सुंदर असं मंदिर महादेवाचं. महादेवाचं बाहेरून दर्शन घेतलं. तिथं खिचडी वाटत होते, खिचडी घेतली आणि घरी जायला निघालो. तर किती सुंदर असतंय ना ते महादेवाचं मंदिरच एवढं सुंदर आहे ना, की पाहिल्यावर इतकं छान वाटतं की बस. मग आम्ही आमचं झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो तर गर्दी पहा दिसते, किती गर्दी आहे, बाप रे. इथून महादेवाचं मंदिर तिथे, इथून शेवटपर्यंत खूप लांबपर्यंत लाईन आहे. तर सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर बाय.